नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पाहू शकता बघा, 28 एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर, एप्रिलच्या पैशाच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आली आहे. आजच 10वा हप्ता बघा, तुम्हाला आजच 10वा हप्ता मिळणार आहे, त्याविषयीची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. आजच 10वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 2100 रुपये पण वाटप होणार आहेत. 2100 रुपयांच्या संदर्भात पण अपडेट आहे, 3000 रुपयांच्या संदर्भात पण अपडेट आहे. 2100 रुपये कोणाला येतील, 3000 रुपये कोणाला येतील, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आजच 10वा हप्ता येणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आलेली आहे. नवीन अपडेट आहे, अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात, एप्रिलच्या पैशाची तुम्ही वाट पाहतात, तर त्या पैशांच्या संदर्भातच अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त योजना आहे, लोकप्रिय ठरलेली योजना आहे, महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि महिला भगिनींना पण आवडणारी योजना आहे. तर संपूर्ण माहिती आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये पण लाडकी बहीण योजनेची संपूर्ण अपडेट आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, पाहू शकता, या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. अतिशय लोकप्रिय योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना आहे आणि लोकप्रिय योजना आहे. आता पुढे बघा, जबरदस्त अपडेट आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा माध्यमातून लाभ दिला जातोय. याचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील आणि 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळतोय. या योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असून ही योजना अगदीच कमी दिवसांच्या काळात लोकप्रिय झालेली आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली असून गेल्या वर्षी जुलै महिन्यापासूनच या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत आहे. जर आपण पाहिलं तर जूनमध्ये योजना सुरू झाली होती, जूनमध्ये आपण अर्ज केले आणि मग तिथून पुढे जे काही पैसे ते वाटप सुरू झालं आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना, जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या महिलांना एकूण 9 हप्ते देण्यात आले आहेत. आतापर्यंत जेवढ्या पात्र महिला राहिलेल्या आहेत तेवढ्या महिलांना 9 हप्ते देण्यात आलेले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 6 महिने 2024चे आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने 2025चे, अशा 9 महिन्यांचा लाभ त्यांना मिळालेला आहे सर्व पात्र महिलांना. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जी काही अपडेट आलेली होती त्यानुसार आपण पाहिलेलं आहे की लाडक्या बहिणींना हा जो काही हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिला जाईल अशा पद्धतीचीच अपडेट आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळत होते. पण लाडकी बहीण योजनेसंदर्भातची आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना हप्ता कधी जमा होणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती, आजच खात्यात पैसे कसे येतील त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती. बघा, आजच खात्यात पैसे येणार आहेत त्याविषयीची जबरदस्त अपडेट आपण आता पाहूया. संपूर्ण माहिती बघा, नवीन अपडेट आहे. तर बघा, नवीन अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. भरपूर महिलांचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींना की एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. दरम्यान एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. काही दिवस, फक्त 3च दिवस उरलेले आहेत एप्रिल महिना संपायला
28, 29 आणि 30 अवघे 3च दिवस उरलेले आहेत एप्रिल महिना संपायला. तरी देखील एप्रिलचा हप्ता अजून आलेला नाही आहे. मग एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिला विचारत आहे. तर आजच खात्यात पैसे येतील त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि नवीन अपडेट आपण आता पाहणार आहोत. बघा, आजच तुमच्या खात्यात पैसे येतील त्या संदर्भाची माहिती लगेचच आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहत आहोत. तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या 72 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आत्ताच आलेली अपडेट आहे. बघा, 72 तासात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार. म्हणजेच बघा, जर आपण पाहिलं तर 72 तासांचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. पण जर आपण पाहिलं तर संख्या जवळपास 2.5 कोटी महिला आहेत. म्हणून या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते आजपासूनच सुरुवात झाली पाहिजे. आजच तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे, तरच ते 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. अक्षय तृतीया 30 एप्रिल आहे. म्हणूनच ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे पैसे आले म्हणून. बघा, आजच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत म्हणून पैसे आले म्हणून सांगायचे ज्यांना आले त्यांना. आणि ज्यांना आले नाही त्यांनी लगेच नाही लिहून पाठवायचं. म्हणजेच तुम्हाला पण पैसे पाठवले जाणार आहेत. ज्यांना आले त्यांनी पैसे आले, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली होती. जर आपण पाहिलं तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री स्वतः अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली होती की एप्रिल महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या अखेरपर्यंत जमा केला जाणार आहे. आता एप्रिल महिना संपायला फक्त 3 दिवस उरलेले आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर एप्रिल महिना संपायला फक्त 3च दिवस उरलेले आहेत. त्यामुळे येत्या 72 तासात कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद झालेला आहे. आता बघा, सर्व महिलांना आनंद झालेला आहे का? लाडकी बहीण योजनेमुळे आनंद झालेला आहे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्ही आनंदी आहात का? लाडकी बहीण योजनेमुळे आनंदी आहात का? लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला आनंद होतोय का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. येत्या 72 तासात कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच पैसे आले सांगायचे, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, त्यानंतर बघा, या महिलांना मिळणार फक्त 500 रुपये. काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. त्याचं कारण काय? बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही. जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसं संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजूनही इतर कोणत्याही योजना असतील, त्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान ज्या योजनांमध्ये महिलांना 1500पेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. जसं जर आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेमध्ये 1000 रुपये महिलांना मिळतात. आता 1000 रुपये कसे? बघा, वर्षाला 6000 रुपये ह्या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधीमधून मिळतात आणि PM किसानमधून 6000 रुपये मिळतात. असे वर्षाला 12,000 रुपये महिलांना मिळत असतात. बरोबर. आता हे 12,000 रुपये आणि प्लस 500 रुपयांचा लाभ हा लाडकी बहीणमधून कव्हर केला जाणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा जो काही 1500चा लाभ आहे तो पूर्ण केला जाणार आहे. पण तुमच्यावर आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नमो शेतकरीचा लाभ सोडू शकता. आणि जर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो सोडू शकता. आता पुढे बघा, तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्हाला उरलेले जे काही 500 रुपये ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दिले जातात. आता पुढे बघा, या महिलांना मिळणार नाहीत पैसे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातात. ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. पुढे बघा, या महिलांना 1ही रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झालेले आहेत. त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार आहेत. जर आपण पाहिलं तर जानेवारीमध्ये 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, मार्चची आकडेवारी आलेली नाही आहे आणि एप्रिलची पण आकडेवारी आलेली नाही आहे. म्हणून एप्रिलमध्ये मार्चमध्ये अजून काही महिला अपात्र होऊ शकतात. त्यामुळे ज्या महिला अपात्र झाले त्यांचे पैसे तर बंदच झाले. ज्या महिला अपात्र व्हायच्या बाकी त्यांचे पैसे सुरू आहेत. म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्यांचे पैसे सुरू, अपात्र झाले त्यांचे पैसे बंद. अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.